आणि या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या मोठ्या बातमीने करूयात। भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला आणि यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत। तर या हल्ल्यानंतरचे सॅटेलाइट फोटो समोर आलेत। मॅक्सार टेक्नॉलॉजीद्वारे भारताने हवाई हल्ल्याचे सॅटेलाइट फोटो जारी केलेले आहेत आणि या फोटोंद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यामध्ये किती मोठं नुकसान झालंय हे आता दिसून येते। मुरीदकेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने भारतीय सैन्याने हल्ला केला त्याची ही दृश्य आहे, त्याचे हे सॅटेलाइट फोटो आहेत जिथे नुकसान झालेलं आहे। मुरीदके हा त्याच 9 ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपल्या सैन्याने हल्ला केला। बहावलपूर हे सुद्धा एक त्यातलंच ठिकाण। बहावलपूरची सुद्धा एक सॅटेलाइट इमेज समोर आलेली आहे। मुरीदके बहावलपूर इथे भारतीय सैन्याने थेट हल्ला केला आणि त्याची हल्ल्यानंतरची काही दृश्य ही समोर आली आहेत। या आहेत सॅटेलाइट इमेजेस। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करून पाकला चांगलाच दणका दिलाय। मात्र ऑपरेशन सिंदूर हे यापुढे सुद्धा सुरू राहू शकतं अशी माहिती आता वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर यापुढे सुद्धा सुरू राहू शकतं। भारताच्या रडारवरती इतरही दहशतवाद्यांचे तळ आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान पाकिस्तानने यापुढे भारताविरोधात कुठलं पाऊल उचललं तर भारतही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। त्यामुळे पाकिस्तानने जर हरकती थांबवल्या नाहीत तर त्याला भारताकडून जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल। आणखी एक मोठी बातमी, पूंछ मधील पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिब वरती पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आणि या हल्ल्यामध्ये 3 शीख नागरिकांचा मृत्यू झालाय। या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय। शिरोमणी अकाली दलाने मृत शीखांच्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली। पाकचा हा भ्याड हल्ला असून यामध्ये हकनाक निरपराध नागरिकांचा जीव गेल्याचं त्यांनी सांगितलं। पूंछ मधल्या पवित्र सेंट्रल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा साहिब वरती पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आणि या हल्ल्यामध्ये 3 शीख नागरिकांचा मृत्यू झाला। तर भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे। भारत पुन्हा कधी एअर स्ट्राईक करून दणका देऊ शकते अशी भीती पाकला सतावते आणि त्यामुळेच पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे। पाकिस्तानातल्या रावळपिंडी इथे पाक आर्मीच्या मुख्यालयात ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलनगर आणि सियालकोटमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। शेखपूर, कसूर या परिसरातली गावं सुद्धा गावाच्या गावं रिकामी करण्यात आलेली आहेत। कालच्या भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचे धाबे दणाणलेत आणि त्यामुळे आता सुरक्षिततेच्या दृष्टीनं लोकांना स्थलांतरित केलं जातंय। ही दृश्य आहेत, लोक भाग सोडून आपला एरिया सोडून दुसरीकडे निघून चालली आहेत। आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातली ती म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत अनेक दहशतवाद्यांचे तळ नष्ट केलेले आहेत। सीमेजवळ असलेल्या दहशतवाद्यांचे तळ भारताच्या कारवाईमध्ये उद्ध्वस्त झाले। सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पाकव्याप्त काश्मीरमधले हे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त होताना जवळून पाहिले आणि पाकव्याप्त काश्मीरच्या कोटली आणि रावलाकोट या परिसरातले दहशतवादी तळ भारतीय सैन्याने उद्ध्वस्त करून पाकला एक प्रकारे चांगलाच दणका दिलाय। या काही खुणा आहेत जिथे हल्ल्याच्या या खुणा दिसत आहेत। पीओके मधल्या कोटली रावलाकोट इथले दहशतवाद्यांचे तळ भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत आणि या ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण पाकिस्तान हादरून गेलाय। आणखी एक महत्त्वाची अपडेट यातली, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकचा थैथयाट सुरूच आहे। पाकिस्तानकडनं नियंत्रण रेषेवरती पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। राजौरी आणि पूंछमध्ये पाकिस्तानकडनं रात्रीपासून गोळीबार सुरूच आहे। पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। पाककडनं सुरू असलेल्या या गोळीबारामुळे आज जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ आणि राजौरीतील शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आलेली आहेत। एलओसी जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे।